फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर फ्रेंड्स, चिकट न होणारी अशी भेंडी मसाला तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, अगोदर आपल्याला भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅसवर कढाई ॲड केलेली आहे आणि कढाईमध्ये 2 माप इतके मी तेल ॲड केलेले आहे. आता तुमच्या रेसिपीच्या हिशोबाने तुम्ही तेल ॲड करू शकता. आता तेल आपलं गरम झालेलं आहे, तर लगेच आपल्याला त्याच्यात मोहरी ॲड करायची आहे. त्यानंतर पाव चमचा जिरे ॲड करायचं आहे आणि चांगलं आपल्याला याला तडतडू द्यायचं आहे. आता त्यानंतर कढीपत्ता आपल्याला लगेच ॲड करायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. आता कढीपत्ता तडतडला आहे, तर त्याच्यात आपल्याला 1 वाटी कांदा ॲड करायचा आहे. मी 1 कांदा बारीक चिरून असा घेतलेला होता, ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि याला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे हलकंसं लाल झालेलं आहे, तर त्याच्यात मी 2 ते 3 मिरच्या तुकडे करून ॲड केलेले आहे आणि लसूण पण आपल्याला बारीक चिरून किंवा पेस्ट करून ॲड करायचं आहे. आता त्यानंतर भेंडी लगेच आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेच याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करून झाकून याला 2 मिनटं मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. तर फ्रेंड्स, आपली भेंडी आता शिजते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात, तर मला तुमचे आभार नक्कीच मानता येईल. तर फ्रेंड्स, इथं आपली 2 मिनटं आता झालेली आहेत आणि हे बघा किती सॉफ्ट अशी मऊसूत आपली भेंडी शिजलेली आहे. तर फ्रेंड्स, आता आपल्याला याच्यात काही मसाले ॲड करायचे आहेत. खूपच छान अशी चव येईल. तर आता इथं बघा मी धनिया पावडर, मॅगी मसाला, हळदी पावडर आणि रेग्युलर लाल मिरची पावडर हे आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक ठेवायची आहे. आता गॅसची फ्लेम आपण जास्त मोठी केली तर आपले मसाले जळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि व्यवस्थित याला 2 मिनटं असंच मंद आचेवर याला आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे. तर फ्रेंड्स, ती अप्रतिम आणि ही टेस्टी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, एकदा तुम्ही ही भेंडी मसाला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. तर फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात मला नक्की कॉमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.